काम कोणाचं? गुरुचं. मग जीवाजवळ किती पाप असू द्या, ते कसंही असू द्या, कोणतंही असू द्या, देवाची प्राप्ती करून देण्याची जबाबदारी त्या गुरुची. आपल्यावर जर केस लागली ना कोर्टामध्ये, आपण आरोपी, कोर्टामध्ये गेल्यानंतर मुख्य खुर्चीवर कोण बसलेलं असतं? न्यायाधीश, जज. आपण जर आरोपी असेल, समोर न्यायाधीश असेल, तर आरोपीला जज बरोबर बोलण्याचा अधिकार नाही. मध्ये कोणाला टाकावं लागतं? कोणाला टाकावं लागतं? कोणाला? वकील. तसं जीव हा आरोपी आहेत, देव हे जज आहेत, न्यायाधीश आहेत, आणि संत हे वकील आहेत. या जीवाचं आणि देवाचं संभाषण, देवाचं आणि जीवाची भेट घालून देण्याचं काम हे संत रूपी वकील करतात. मग वकील किती हुशार राहतात माहिती ना? माहिती ना? एक गोष्ट सांगू का? दृष्टांत. बरं, या मुलांकरता सांगतो ऐका. एका माणसाने बैल घेतले. बैल कळतात ना? बाजारातून बैल आणले. घरी आल्यानंतर त्याने विचार केला, बैल चालतात का गाडीला? म्हणून त्याने बैलगाडीला बैल जुंपले. आता पुढून बैल जुंपल्यानंतर त्याने कासरे गाडीमध्ये टाकले. पाठीमाग जाऊन गाडीत बसणार तर बैल उधळले. बैलगाडी पळू लागली. कसा तरी बैलगाडीमध्ये तो मनुष्य बसला, कासरे धरून ओढू लागला, पण ते नवीन बैल गोरे ते काय आटपे ना. आणि मग आता एकच पर्याय, गल्ली बोळातून बैलगाडी धावते, गल्ली बोळातून बैलगाडी धावते. आता काय करायचं? मग त्याने एक मार्ग काढला. आरडाओरडा करू लागला, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बैल उधळले, बाजूला व्हा, बैल उधळले. गल्लीतले सगळे माणसं बाजूला झाली, पण एक बाई होती, शहाणी नाही, शहाणी पुन्हा अर्धी. काय म्हणतात तिला? ती म्हटली, मी का बाजूला होईल? तुझ्या का बापाचा रस्ता आहे? नाही झाली बाजूला, आणि परिणाम बैलगाडीने बाई उडवली. गुडघा फुटला, डोकं फुटलं, हात मोडला. आणि त्या बाईने सांगितलं त्या शेतकऱ्याला, ही सगळी भरपाई तुला द्यावी लागेल. जोपर्यंत माझं शरीर चांगलं होत नाही तोपर्यंत घरची सगळी जबाबदारी तुला उचलावी लागेल. तो म्हटलं, हे बघ, आरडाओरडा करत मी सांगत चाललो होतो, सगळं गाव बाजूला झालं, तुला काय आवाज आला नाही का? ते मला बाकीचं माहित नाही, भरपाई दे, आणि देणार नसेल तर कोर्टामध्ये केस टाकेल. म्हटले टाक. आणि त्या बाईने लावली कोर्टामध्ये केस. याने पण वकील बघितला. वकिलांनी सगळं विचारलं, याने सगळी झालेली हकीकत सांगितली. वकील बोलला, काळजी करू नका, कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या बाईचा वकील तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्ही एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, गप उभं राहायचं. कोर्टाची तारीख आली, तिथं त्याला उभं केलं. बाईचा वकिलाला म्हटले, सकाराम नाव तुमचंच का? एक नाही, दोन नाही. तुमचं गाव भोकणीच का? एक नाही, दोन नाही. बैल तुमचेच का? एक नाही, दोन नाही. बैलगाडी तुमचीच का? एक नाही, दोन नाही. आता ती बाई काही साधी नव्हती. त्या बाईनं पदर खोचला कमराला. आता बोलला मुकाय का? त्यावेळेला लई बोलत होता, बाई बाजूला होय, बाई बाजूला होय. आता काय झालं तुला? आता का तुझी वाचा बसली का? जज बोलला, बाई काय म्हणत होता तो? बाजूला होय म्हणत होता का? म्हटले हो. मग झाली का? म्हटले नाही, जा घरी. हे वकिलाचं काम. कसाही आरोप असू द्या, तसं जीवात्म्याच्या ठिकाणी कोणताही गुन्हा घडलेला असू द्या, कोणताही पाप असू द्या,
पण जीवनामध्ये जर संत आले, जीवनामध्ये जर गुरु आले, तर ते सर्व बाजूला करण्याचं काम गुरु करत असतात. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरिनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरिनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरनारी. 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 अलख निरंजन तालियां वाजवा, भजन करा, हरी बोल. जय गिरिवर जय गिरिनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गिरिवर जय गिरिनारी. 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 अलख